नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता मीरा म्हणत असते, की "बाबा, कधी-कधी आई जसा विचार करते ना, तसे वडील विचार नाही करत." तेव्हा इथे मीरा म्हणत असते, की "आई तर शेवटीला आईच असते ना. तिलाच आपल्या मुलाची काळजी असते. मुलगा कितीही चुकला, तरीसुद्धा आईच त्या चुका पोटामध्ये घेत असते." तेव्हा इथे सुधाकर काका म्हणत असतात, "अगं पण मुलगा खूप चुकला असेल, तर त्यालासुद्धा त्याच्या चुकांची जाणीव करून द्यायला हवी आहे ना." तेव्हा मीरा म्हणत असते, "हे बघा बाबा, हे घर आईंचं आहे आणि त्याच घरामध्ये नाही आहेत बोलल्यावर लोकं काय विचार करतील? तेव्हा तुम्ही एक काम करा, आता खूप संध्याकाळ झाली आहे, तुम्ही आईनं फोन करा बरं." तेव्हा सुधाकर काका म्हणतात, "मी आणि फोन? मी अजिबात तिला फोन वगैरे करणार नाही आहे." तेव्हा मीरा म्हणते, "बाबा असं करू नका. तुम्ही आईंना फोन करा आणि घरी बोलावून घ्या." तेव्हा सुधाकर काका म्हणतात, "मी अजिबात असं करणार नाही आहे." तेव्हा मीरा म्हणते, "ठीक आहे, मग मी फोन करते आणि सांगते की बाबांनी मला फोन करायला सांगितलंय आणि तुम्हाला घरी बोलावलेलं आहे." तर इकडे आता पंकज विचार करत असतो, काहीही झालं तरीसुद्धा आईने आता घरी जायला हवंय. ती गेल्याशिवाय मी घरी कसं काय जाऊ? तेव्हा पंकज म्हणत असतो, की "ममा तू एक काम कर, तू घरी जा." तेव्हा निरुपा म्हणत असते, "असं कसं? माझ्या मुलाला एकट्यालाच इथे ठेवून मी घरी जाऊ का?" तेव्हा पंकज म्हणत असतो, की "ममा, अगं तू गेली नाहीस तर मी त्या घरामध्ये कसा काय येऊ? तू सांग बरं मला. हे बघ एकतर ती फुलवाली घरी आलेली आहे. सगळा ताबा आता घराचा तिच्या हातामध्ये असेल आणि तू बघितलंस ना, आता संध्याकाळ एवढी झाली आहे तरीसुद्धा बाबांचा एकसुद्धा फोन नाही आलाय तुला. कारण ती फुलवाली आहे ना, ती आता बाबांचे कान भरत असेल ना. तेव्हाच मी तुला म्हणतोय, की तू घरी जा आणि थोड्या दिवसानंतर मी सुद्धा घरी येतोय. तोपर्यंत तू बाबांचा राग घालवण्याचा प्रयत्न कर ना." तेव्हा इकडे निरुपा म्हणत असते, "अजिबात नाही. मी तुला एकट्याला सोडून कुठेही जाणार नाही आणि मी त्यांना सांगितलंय, जोपर्यंत पंकज माझ्याबरोबर येणार नाही, मी सुद्धा घरामध्ये येणार नाहीये." तेव्हा आता मीरा फोन करत असते. तेव्हा इकडे निरुपा म्हणते, "ही एक माझ्या डोक्यावरती बसली. ही मेली तर किती बरं होईल." तेव्हा इथे निरुपा म्हणते, "काय गं कशाला फोन केलायस तू मला?" तेव्हा इथे मीरा म्हणत असते, की "मला बाबांनीच तुम्हाला फोन करायला सांगितलंय. बाबांनी तुम्हाला घरी बोलावलंय." तेव्हा मीरा म्हणते, की "तुम्ही येताय ना सासूबाई?" तेव्हा इथे निरुपा म्हणत असते, मी येईन नाही तर नाही येणार. तुला काय करायचं आहे? तू खरोखर फोन का केलेस ते सांग. यांनीच फोन करायला सांगितलंय का तुला?" तेव्हा इथे मीरा म्हणत असते, "हो, बाबांनीच मला फोन करायला सांगितलंय. बाबा म्हणालेत, की लवकरात लवकर घरी यायला सांग म्हणून." तेव्हा इथे निरुपा म्हणत असते, "माझं मी ते ठरवेन." आणि ती लगेचच फोन कट करते. तर इथे मीरा काय बोलायला जाणार त्याच्या आधीच फोन कट झालेला असतो. तेव्हा पंकजला खूपच जास्त आनंद झालेला असतो. कारण इथे आता निरुपाला बोलावलेलं असतं घरी. मग ते बाबांनीच फोन करून आता मीराला बोलायला सांगितलेलं असतं. तेव्हा पंकज म्हणतो, की "मम्मा आता तुला बोलावलंय ना, आता वेळ वाया घालवू नकोस. आता चल, आता तू घरी जा बरं आणि मी सुद्धा थोड्या दिवसानंतर येतो." तेव्हा इथे निरुपा म्हणत असते, "अजिबात नाही. मी तुला घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाहीये." तेव्हा पंकज म्हणतो, "पण बाबा असं म्हणाले का? किंवा ती मुलगी तरी म्हणाली का असं?" तेव्हा इथे निरुपा म्हणत असते, "तुला काय करायचं आहे? मी त्यांना सांगितलंय ना, मी माझ्या पंकजला, माझ्या बबड्याला घेऊन आल्याशिवाय मी त्या घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवणार नाहीये. मी असं सांगितलंय. चल बरं तू सुद्धा माझ्याबरोबर. मी पण बघते ना तिथे गेल्यानंतर तुला कोण अडवतं ते." तेव्हा इथे पंकज आणि निरुपा दोघंजण रिक्षामधून आलेले असतात. तेव्हा पंकज आता घरामध्ये जायला घाबरत असतो. कारण त्याला बाबांची सुद्धा भीती वाटत असते आणि सत्यजितची सुद्धा. तेव्हा इथे पंकज म्हणत असतो, की "सत्याने जर मला मारलं तर?" तेव्हा निरुपा म्हणत असते, की "त्याची एवढी हिंमत? तो तुला मारेल का? असं होणारच नाही." तेव्हा आता दोघेही घरामध्ये येत असतात. तेव्हा निरुपा म्हणत असते, "ये बाळा ये, ये तुझंच घर आहे ये." असं म्हणाल्यानंतर आता सुधाकर काका दाराकडे बघतात तर तिथे पंकजसुद्धा आलेला असतो. तेव्हा सुधाकर काका म्हणतात, की "पंकज तिथेच थांब आणि तू निरुपा, तुला मी एकटीलाच बोलावलं होतं ना, मग तू त्याला तुझ्याबरोबर घेऊन का आलीस?" तेव्हा निरुपा म्हणत असते, "का आलीस म्हणजे? तुम्ही मला बोलावलंत, मग माझा मुलगा माझ्याबरोबर होता. त्याला काय मी तिथे ठेवून येणार होते का? मी त्यालासुद्धा माझ्याबरोबर घेऊन आली आहे." तेव्हा इथे काका म्हणत असतात, "हे बघ, मी फक्त तुला इथे यायला सांगितलं होतं. शब्द फिरवू नकोस कळलं ना? आणि मी तुला फक्त मीराला सांगितलं होतं फोन करायला. तू याला कशासाठी इथे घेऊन आली आहेस? आत्ताच्या आत्ता ह्याला इथे चालता व्हायला सांग." तेव्हा निरुपा म्हणत असते, "असं काय करताय? खूप काय भोगलंय त्याने." तेव्हा इथे काका म्हणतात, "त्याने काही भोगलेलं नाहीये. ते सगळं त्याच्या कर्माची फळं त्याला भोगायला आली होती कळलं ना? जो जसा वागतो ना तसं त्याला भोगावंच लागतं." तेव्हा इकडे निरुपा म्हणत असते, "आता झालं गेलं ते विसरून जा आणि घ्या ना त्याला घरामध्ये. जाऊ द्या सगळं. तू सुद्धा बाबांची माफी माग बरं." तेव्हा पंकज आता माफी मागायला जात असतो. तेव्हा सुधाकर काका म्हणत असतात, की "माझी माफी मागायची काहीच गरज नाहीये. ज्या मुलीला तू फसवलंस, जिने तुझ्यामुळे दुःख सहन केलं ना, तिच्या फॅमिलीने आणि तिने
तिची तुला माफी मागावी लागणार आहे. जर मीराने तुला माफ केलं तरच तू या घरामध्ये येऊ शकतोस. तेव्हा इथे निरुपा म्हणत असते, माझा मुलगा माझा बबड्या ह्या लायकी नसलेल्या मुलीची माफी मागणार? हे काय बोलताय तुम्ही? माझा मुलगा हिची कधीच माफी मागणार नाही, कळलं ना तुम्हाला? तेव्हा इथे सुधाकर काका म्हणत असतात, मी तुझ्याशी बोलत नाहीये, तू गप्प बस. आणि जर तुला सुद्धा इथे थांबायचं नसेल ना तर तू तुझ्या मुलाबरोबर निघून जा. पण जोपर्यंत पंकज मीराची इथे माफी मागत नाही आणि मीरा त्याला माफ करत नाही ना तोपर्यंत तू या घरामध्ये राहू शकत नाहीस, कळलं तुला? तर इथे सुधाकर काका आता हट्टालाच पेटलेले असतात. ते आता म्हणत असतात की माफी माग म्हणजे माग, मीराची माफी माग, कारण तू तिचा गुन्हेगार आहेस. तू आता तिची माफी माग. तिने जर माफ केलं तरच तू घरात येऊ शकतोस. तेव्हा इथे निरुपा म्हणत असते की माझा मुलगा माझा बबड्या हिची माफी मागणार? तिची लायकी तरी आहे का एवढी? तू सांग यांना तुझी माफी मागायची काहीच गरज नाही म्हणून. तेव्हा इथे सुधाकर काका म्हणत असतात की निरुपा तू तर गप्पच बस. तू आता काहीसुद्धा बोलू नकोस. जर तुझ्या मुलाने तिची माफी नाही मागितली ना, तिने किती काय सहन केले ते तुला नाही माहिती. तोपर्यंत मी याला माझ्या घरामध्ये पाऊलसुद्धा ठेवू देणार नाही आहे, कळलं तुला? तेव्हा निरुपा म्हणत असते, अहो काय बोलताय काय तुम्ही? आपला मुलगा आहे तो, त्याच्याबद्दल असं बोलताय तुम्ही? हे बघा झालं गेलं ते विसरून जा. तेव्हा इथे निरुपा म्हणत असते, काय गं या घरावरती काय हक्क गाजवतेस? हे घर माझं आहे, माझं, कळलं ना तुला? इथे जसं मी सांगेन ना तसंच वागायचं, आताच सांगून ठेवते. तेव्हा इथे आता काका म्हणत असतात, काय बोलालीस तू? हे घर फक्त तुझ्या एकटीचं आहे का? जेव्हा तुझे बाबा जात होते ना तेव्हा त्यांनी पेपर तयार केले होते घराचे आणि त्याच्यावरती आपल्या दोघांच्या सुद्धा सह्या घेतल्या होत्या. म्हणजे हे घर जेवढं तुझं आहे ना तेवढं माझं सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर हे घर जेव्हा तू विकायला काढशील ना तेव्हा फक्त तुझ्या एकटीच्या सहीने काहीच होणार नाही आहे, माझी सुद्धा सही घ्यावी लागणार आहे, कळलं ना तुला? तेव्हा आता हे घर विकायचा विचार तर मनातसुद्धा आणू नकोस. तेव्हा पंकज म्हणत असतो की अरे देवा, मला असं वाटलं होतं की हे घर फक्त आईच्या नावावरती आहे, तर बाबांच्या सुद्धा नावावरती आहे. फक्त आईच्या नावावरती असतं तर तिच्याबरोबर गोड बोलून ते घर मला माझ्या नावावरती करता आलं असतं, पण आता बाबा कधीच सही करणार नाही, असं पंकज म्हणत असतो. तर इथे आता निरुपा म्हणत असते, हे बघा तुम्ही काही करायला सांगा पण पंकज माझा बाबड्या ह्या मुलीची माफी मागणार नाही, कारण हिची तेवढी लायकीच नाही आहे. तेव्हा सुधाकर काका म्हणत असतात की त्या मुलीची लायकी काढू नकोस, मी तुला आधीच सांगतोय ती साधी मुलगी आहे आणि लग्न करून ती आपल्या घरात आली आहे, त्याच्यामुळे तिच्याशी नीट बोलत जा. ती घरची लक्ष्मी आहे, कळलं ना? आणि घरच्या लक्ष्मीची जोपर्यंत पंकज माफी मागणार नाही तोपर्यंत त्याला मी या घरामध्ये एक पाऊलसुद्धा ठेवू देणार नाही आहे. तेव्हा इथे आता निरुपा म्हणत असते, आता काय अजून करेल तो सांगा बरं, तुम्ही काय करायला पाहिजे अजून? तो तुम्हाला सॉरी म्हणाला ना मग तिला कशाला बोलायला पाहिजे? तू सांग यांना तुला सॉरी वगैरे काही नको आहे, सांग बरं. तेव्हा इथे आता ती मात्र गप्पच बसलेली असते, काही बोलायला तयार नसते मीरा. तेव्हा इथे सुधाकर काका म्हणतात, हे बघ तिला काही बोलू नकोस, मी आताच तुला सांगतोय तिने काही केलेलं नाही आहे. जे काही केलं आहे तुझ्या मुलाने केलं आहे, त्याने गुन्हा केला आहे, तो लग्नातून पळून गेला होता, कळलं ना? तेव्हा इथे आता निरुपा म्हणत असते, त्यावेळेला मी तुमच्याबरोबर जर लग्न केलं नसतं ना तर अगदी बरं झालं असतं. तेव्हा काका म्हणतात, ठीक आहे ना, मग नको करायला पाहिजे होतंस माझ्याबरोबर लग्न. मग का नाही तुझा मुलगा लग्नातून पळून गेला तसं तू सुद्धा पळून गेली असतीस तर बरं झालं असतं. तेव्हा इथे आता निरुपा म्हणत असते, तू काय ठोंब्यासारखी उभी आहेस गं? सांग यांना तुला सॉरी बिरीची काहीच गरज नाही आहे. माझा मुलगा बबड्या तुला का बरं सॉरी बोलेल? त्याची काही चुकी नाही आहे, कळलं ना तुला? तेव्हा इकडे आता मीराला खूपच जास्त उद्धटपणे आता इथे ही बोलत असते निरुपा. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता निरुपा म्हणत असते की ये तू घरामध्ये ये, मी पण बघते ना तुला कोण अडवतंय ते, जो समोर येईल ना त्याला चांगलाच धडा शिकवते. तेव्हा निरुपा आता पंकजच्या हाताला पकडून घरामध्ये घेऊन येत असते. तेव्हा इथे सुधाकर काकांना सुद्धा तिचा हा निर्णय अजिबातच पटलेला नसतो. तेव्हा आता पंकज घरामध्ये एंट्री घेणार तेवढ्यातच सत्या मागून येतो आणि त्याची कॉलर पकडतो आणि त्याला आता बेदम मारायला सुरुवात करणारच असतो. तेवढ्यातच तिथे आता निरुपा आपल्या गुंड लोकांना फोन करत असते आणि तो सगळा तमाशा डोळ्याने बघत असते.